आपण थोडं पुढे जाऊया. मी दोन संतांबद्दल बोलणार आहे. एक आहेत लाल डेड, ह्या 14व्या शतकातल्या काश्मीरमधल्या संत कवयित्री आहेत, त्यांच्याबद्दल, आणि मग कबीरांचा एक दोहा होईल. लाल डेड काश्मीरमध्ये तुम्ही मुसलमान असा हिंदू असा, त्यांच्याकडे लोकांची खूप ओढ आहे आणि खूप लोकांचं त्यांच्यावरती प्रेम आहे. त्या लालेश्वरी, लाल योगिनी किंवा लैला अरीफ म्हणून ओळखल्या जातात. आणि कुठलाही पंथ असो, लोकांचं प्रेम मागच्या 7 शतकांपासून त्यांच्याकडे आहे. आणि ह्याचं एक कारण हेही आहे की त्या ज्या जीवन जगल्या आणि त्याच्यावरून त्यांनी ज्या कविता केल्या, त्या लोकांना अजूनही एक जिवंत आहे, ज्ञान आहे, जे त्यांच्याबरोबर पोचतं. त्यांचा जन्म 14व्या शतकात सुरुवातीला झाला आणि 1373मध्ये त्यांनी आपला देह सोडला. त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला आणि वयाच्या 12व्याच वर्षी त्यांचं लग्न झालं. द्रष्ट्या आणि आध्यात्मिक लोकांचं संसारामध्ये जसे हाल होतात तसे त्यांचेही झाले, कारण सासू आणि पतीला हे कळायचं नाही की ही अध्यात्म काय करते आणि काय हिचे भाव आहेत. त्यांच्याबद्दल बऱ्याच दंतकथा आहेत. त्याच्यातली एक आहे की दररोज सकाळी नदीला जाऊन घडा भरून तो देवळात न्यायचा, पाण्याने भरून. एक दिवशी त्यांच्या पतीला खूप राग आला आणि त्यांनी तो घडा फोडला. तरीही त्यातलं पाणी तसंच राहिलं. एकही थेंब त्यांच्या डोक्यावर पडला नाही किंवा जमिनीवर पडला नाही आणि ते पाणी देवळात घेऊन गेले. हे झाल्यानंतर त्या कंटाळल्या आणि त्यांनी आपलं घर सोडलं. 26 वर्षाच्या होत्या त्या आणि एका शैव गुरूच्या ते शिष्या बनल्या. एक भिक्षुक म्हणून जन्मभर काश्मीरमध्ये फिरत राहिला. रणजित होसकटे, ज्यांनी त्यांचे वख किंवा कविता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत, ते म्हणतात, ब्राह्मण कुटुंबातल्या 14व्या शतकातल्या स्त्रीला हे करणं अत्यंत अवघड होतं, पण त्यांनी ते केलं. त्यांच्या कविता 258 आहेत, ज्यांना वख म्हणतात. वख म्हणजे स्पीच, बोलणे. आणि त्यांचा शोध नेहमी आतला शोध असायचा, की आत काय आहे तुमच्या, त्याचा शोध. त्यातली पहिली कविता मी सांगते तुम्हाला. काही ज्यांचे डोळे बंद आहेत, काही ज्यांचे डोळे बंद आहेत ते जागे आहेत. काही जे जगाकडे पाहतात, काही जे जगाकडे पाहतात ते झोपेत आहेत. जे पवित्र कुंडात स्नान करतात तरी अस्वच्छ राहतात. काही जगात घरी असतात पण हात स्वच्छ ठेवतात. ह्यांचं सगळं बोलणं आतला शोध आहे आणि निर्गुण कविता आहेत. आणि ह्या 3-4 लोकांबद्दल जे बोललेले आहेत त्याच्यामध्ये आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे फिट बसतो. आपल्याला माहिती आहे आपण कुठे आहोत. आपण पवित्र कुंडात स्नान करण्यासाठी जातो, ते का जातो? बाहेर आल्यानंतरही आपल्याला खरंच स्वच्छ वाटतं का नाही वाटत? आपण जेव्हा सतत जगात गुंतलेले असतो, जगाकडे बघत असतो आणि त्यामुळे तरी काही जण हे करत असून सुद्धा झोपेत असतात. आणि जे डोळे बंद करतात ते जागे आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असंच आहे
की जेव्हा तुम्ही आत पाहता, डोळे तुमचे बंद असो उघडे असो, आत पाहत असाल तर तुम्ही जागे आहात. पण बाहेरून तुमचे डोळे बंद वाटतात. लोकांना म्हणतात की हा ना किंवा ही ना सतत काहीतरी, हिचं काहीतरी वेगळंच असतं, हिचं लक्ष नसतं, हिला काही संसारातलं कळत नाही, हिला व्यवहार ज्ञान नाही. हे टिपिकल रिमार्क्स अशा लोकांना मिळतात. आणि दुसरे जे सतत संसारात गुंतलेले असतात आणि आजकाल तर खूपच सगळ्या विषय वासना असतात. कुठलीही सुटका नसते. ते झोपेतच असतात. त्यांचे डोळे जरी आपल्याला वाटलं की खूप पाहतायत. आणि काही या जगात घरात असून कुटुंब आहे, संसार आहे, लोकं आहेत आणि तरीही त्यांचे हात स्वच्छ असतात. खरं म्हणजे इथे जे बसलेले आहेत त्यांना इतकं सगळं काही माहिती आहे की मला आणखीन काही सांगण्याची गरज वाटत नाही. त्यांची दुसरी कविता. देवा, मी खरोखर कोण आहे आणि तू कोण आहेस हे मला कधीच कळलं नाही. मी माझं प्रेम ह्या घाणेरड्या शवावर फेकून दिलं आणि कधीच समजलं नाही. तू मीच आहे आणि मी तू आहेस. मला नेहमी शंका होती, मी कोण आहे, तू कोण आहेस. या सगळ्या लोकांमध्ये आपल्यामध्ये सुद्धा जेव्हा एक क्युरिओसिटी, उत्सुकता जागी होते की मी खरंच कोण आहे आणि देव कोण आहे. आणि ह्या बाबतीत आपल्याला नेहमी शंका असते की हो, देव म्हणजे गणपती पण आहे, शिव पण आहे, कृष्ण पण आहे, मुसलमानांचं पण आहे. पण नक्की देव देव म्हणजे काय आणि मी कोण आणि माझा आणि देवाचा काय संबंध आहे. म्हणजे असेल, देव असेल, पण इथे मी आहे तेव्हा कुठे आहे देव. ही क्युरिओसिटी, ही 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 उत्सुकता जेव्हा